नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। मित्रांनो, अजितदादा यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी बराच जोर पकडला होता, परंतु नंतर कालांतराने या चर्चा थंड झाल्या। पण आता अचानक विलीनीकरणाची चर्चा ही होऊ लागलेली आहे। नेते विलीनीकरणाबद्दल बोलू लागलेले आहेत, पण यामध्ये एक खूप मोठा यूटर्न आहे। काय आहे हा यूटर्न आणि बंद झालेली चर्चा अचानक पुन्हा का सुरू होतीये? कोण ही चर्चा करतंय, कोण त्याला प्रतिसाद देत आहे आणि कोण देत नाहीये, या सर्व गोष्टींचा उलगडा आपण या व्हिडिओतून करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि आत्ताच आमच्या धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सर्वात जास्त चर्चा होत होती ती दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची। शरद पवार पक्षाचे लोक किंवा नेते ही चर्चा प्रामुख्याने करत होते। खुद्द शरद पवारांनी सांगितलं की 12 फेब्रुवारी रोजी या विलीनीकरणाची घोषणा होणार होती। अजितदादा स्वतः ही घोषणा करणार होते, म्हणजेच विलीनीकरणाची चर्चा ही बऱ्याच पुढेपर्यंत गेलेली होती। विलीनीकरण होणार हे जवळपास नक्की झालेलं होतं, परंतु त्याआधीच अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं आणि त्यानंतर या चर्चांना अजितदादा पवार गटाकडनं फारसा प्रतिसाद देण्यात आलेला नाही। बरेच नेते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे यांनी हा मुद्दा उचलून धरला होता, पण अजितदादा पवार गटाचे प्रमुख नेते म्हणजेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी याबाबतच्या चर्चा टाळल्या। या प्रश्नांना फारशी नीट उत्तरं दिली नाही आणि बऱ्याचदा तर या चर्चेबद्दल आम्हाला माहीत नव्हतं असं सुद्धा या नेत्यांनी सांगितलेलं आहे। परंतु आता ही चर्चा पुन्हा बाहेर आलेली आहे। या चर्चेवरती बोललं जाऊ लागलंय। का आणि कशासाठी हे पाहणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, शरद पवार पक्षाकडनं जेव्हा या बाबतीत बोललं जात होतं त्यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी जाणून बुजून या बाबतीत काही प्रतिसाद देणं टाळलं। मग सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांनाच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं आणि मग या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या। परंतु विलीनीकरण करण्याची आवश्यकताच अजितदादा पवार हयात होते तेव्हा सुद्धा का वाचू लागली होती, या गोष्टीचं पहिलं उत्तर बघितलं पाहिजे। तर मित्रांनो, राष्ट्रवादी फुटून त्याचे 2 गट तयार झाले आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह हे कोणत्या गटाला मिळेल या बाबतीत कोर्टात केस चालू आहे। निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह आणि नाव हे अजितदादा गटाला देऊन टाकलं होतं, पण न्यायालयात हे प्रकरण अजूनही चालू आहे। सर्वोच्च न्यायालयातून लवकरच या बाबतीत निकाल येणं देखील अपेक्षित आहे आणि असं म्हटलं जात आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह शरद पवारांकडे जाण्याची सर्वात जास्त शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे शिवसेनेत देखील धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव हे सुद्धा उद्धव ठाकरेंकडे जाईल अशी चर्चा जास्त होतीये। अजितदादा पवारांना कदाचित या बाबतीत कल्पना आली होती, म्हणून त्यांनी विलीनीकरणाचा विषय समोर घेतला। शरद पवारांच्या भेटी घेतल्या, त्यांच्यामध्ये बैठका झाल्या, जयंत पवारांसोबत बरीच चर्चा झाली आणि 12 फेब्रुवारी ही तारीख विलीनीकरणाची घोषणा होण्यासाठी निश्चित सुद्धा करण्यात आली होती, पण त्यापूर्वीच अजितदादा पवार यांचं निधन झालं। शरद पवार यांनी देखील राज्यसभेची त्यांची पुढची टर्म घेतलेली आहे, त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। यामागे सुद्धा हेच कारण सांगितलं जात आहे की सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे, त्याचा निकाल लवकर येऊ शकतो आणि जर शरद पवार एखाद्या राजकीय पदावरती नसतील तर कदाचित त्यांची बाजू ही दुर्बल होऊ शकते। त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये वाटाघाटी करून बोलणी करून अगदी शेवटच्या क्षणी शरद पवार यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळवली आणि आता
प्रतीक्षा आहे ती सर्वोच्च न्यायालयातून याबाबतीत निकाल येण्याची. सध्या देखील या निकालामुळेच अजितदादा पवार पक्षातील प्रमुख नेत्यांना ही कल्पना आली असावी की निकाल काहीही लागला तरी त्यात नुकसान आपलं होऊ शकतं. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत विलिनीकरण करावं आणि आपला पक्ष वाचवावा, आपली पदं वाचवावीत असं त्या नेत्यांना वाटत असू शकतं. यासोबतच अजितदादा पवार यांच्या निधनानंतर असं बोललं जात आहे की देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पक्षावरती त्यांची पकड मजबूत करतात. पक्षावरती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती. याला काही कारणं आहेत मित्रांनो. कारण अजितदादा पवार हे काही फक्त एक आमदार किंवा उपमुख्यमंत्री नव्हते. ते महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांपैकी एक नेते होते. त्यांचा ऑरा, त्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क हा दांडगा होता. पक्षप्रमुख म्हणून त्यांचं कार्य देखील उत्कृष्ट होता. पक्षावर, कार्यकर्त्यांवरती त्यांची पकड अतिशय मजबूत होती आणि त्यामुळेच ते यशस्वीरित्या पक्ष चालवत होते. अजितदादा गेल्यानंतर अजितदादांची जागा कोण घेणार हा सर्वात मोठा प्रश्न होता. कारण जर प्रमुख नेत्यांचं तुम्ही पाहिलं, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, इतर नेते, तर हे त्या मतदारसंघातील मोठे नेते होते. यापैकी कोणालाही पक्ष नेतृत्वाचा अनुभव नव्हता. त्यामुळे अजितदादांची जागा घेणार कोण, अजितदादांप्रमाणे पक्ष चालवणार कोण, हे सुद्धा सर्व प्रश्न होते. अजितदादा गेल्यानंतर ती जागा, ती पोकळी निर्माण झाली आणि हीच संधी साधून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसवरती पकड मजबूत करायला सुरुवात केली. आता विलिनीकरण करून हा पक्ष सेपरेट ठेवणं जास्त महत्त्वाचं नेत्यांना वाटतंय. त्यासोबतच एक चर्चा अशी सुद्धा होती की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे भाजपशी फार जवळचे संबंध आहेत. जर पक्ष त्यांच्या ताब्यात गेला तर कुठल्याही क्षणी किंवा अचानकपणे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण भाजपसोबत सुद्धा होऊ शकतं. त्यामुळेच आता पुन्हा विलिनीकरणाची चर्चा ही जोर पकडू लागलेली आहे. हे विलिनीकरण होणार का नाही होणार, आणि झालं तरी मग या विलीन झालेल्या पक्षाचा नेता कोण असेल, त्याचा अध्यक्ष कोण असेल, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते सुनील शेळके यांनी प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी असं म्हटलं की दोन्ही पक्षांना मोठं होण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यामुळेच सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व जर मान्य असेल आणि हे शक्य होणार असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, आम्हाला त्यात आनंदच आहे. या पाठोपाठ तटकरेंना जेव्हा या बाबतीत विचारलं गेलं तेव्हा सुरुवातीला त्यांनी असं म्हटलं की ती सुनील शेळकेंची पर्सनल भावना, वैयक्तिक भावना आहे. पण नंतर त्यांनी सुद्धा हे म्हटलं की जर सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व सर्वांनाच मान्य असेल तर काही हरकत नाही आहे. म्हणजे तटकरेंनी सुद्धा या बाबतीत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. हा अचानक यू-टर्न कसा काय बसतो? म्हणजे आधी शरद पवार पक्षाचे लोक, शरद पवार पक्षांचे नेते विलिनीकरणाबाबत बोलत होते, पण अजित पवार पक्षाच्या नेत्यांकडनं प्रतिसाद मिळत नव्हता. आता अजित पवार पक्षाचे नेते विलिनीकरणाबद्दल बोलू लागलेत, पण शरद पवार पक्षाकडनं या बाबतीत सध्या तरी कुठला प्रतिसाद देताना दिसून येत नाहीये. पूर्वीच जयंत पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की अजितदादा गेल्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चा पूर्णपणे थांबलेल्या आहेत. म्हणजेच विलिनीकरण होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. रोहित पवारांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिलेली होती. पण आता या चर्चा पुन्हा होऊ लागल्यामुळे या बाबतीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मित्रांनो, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला आत्ताच जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.